हाय मित्रांनो, काय चाललंय? बरं चाललंय ना? काय नाही मित्रांनो, म्हटलं चला एक व्हिडिओ करून द्या की आपण साठवायचं आणि आमच्या नवरा डाला मारायचा. हो का, कसं चाललंय? हो का, मी ना एवढा मेहनतीनं काय केलं बाकी. हो का, एवढा बॉट 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 बॉट. तर हो का मित्रांनो, गल्ला मी बनवलेला इतका छान असा. तर माझ्या नवऱ्यानं हो का कापाय सुरुवात केली. म्हणजे मी साठवायचं, नवऱ्यानं तोडायचं का हो? तुलाच पैसे लागणार आहेत ना? कसे मला कशाला लागणार आहे? तर तुला काहीतरी हे करायचे आहे ना. काय? ते श्रावणातली पूजा घालायची आहे ना. बघितलं का? म्हणजे माझ्यासाठी घालायची असते वेळेस पूजा. सगळ्यासाठीच घालायची असती, मग पण त्यासाठी पैसे कमी पडतात म्हणून गल्ला कापतोय. होय, मग माझाच गल्ला मिळाला बाई तुम्हाला. मग आमचा गल्ला आहेच कुठं? तुझ्याकडेच की गल्ला आमचा पण असतो. काय कर गल्ला माझ्याकडे देताय? तुमचा गल्ला कधी दिला माझ्याकडे? कोणला नाही गल्ला, गल्लाच की म्हणलं. आता आम्ही देतोय, आमच्याकडे येतील ते तुझ्याकडे सगळं देत असतो. त्यामुळं काय आमच्याकडे कुठनं साठणार? तुझं असं साठवलं तर होते ते. नवरा बसला नरड्यात अडकून माझ्या. बसणार की आता, खरं सत्य सांगतोय ना. सत्य सांगतोय म्हणे, सत्य सांगतोय. त्यामुळे सगळं तसंच म्हणणार. आम्ही बायकोकडे देत असतो, बायकाच ठेवत असते त्या, असं गल्ल बनवत असते त्या. आणि आम्ही गल्ल करतो आणि पैसे काढणार. मला पैसे काढताना कसं तरी वाटतंय. मित्रांनो, आता हे फाटलं या एवढं एवढं फाटलं नाही, ती फाडलंय. असं आमच्या नवऱ्याचं काम आहे. चिल्लर बरीच दिसतीये. कुठं र लाखाच्या पैसे नुसतं साठवलं होतं. हे आमचा नवरा असा डल्ला मारून मोठा बेटा आहे ते. 500ची हो का? हाय ये उंदीर वाकडला काय रे डोंगर वाकडला उंदीर. ही अशी काम आहे ती बाई माझ्या नवऱ्याची. फाटल बिटल बघा, नोट बीट फाटल. हे असं काम आहे आम्हाला फाटताना नोटच खाली ना काय केलं. ऐक काय आपलं थोडं थोडं साठवलेलं तर आहे का? नवऱ्याला माझ्या डल्ला मारला लकाच्यानं. एखादी गडी 500 गावल्या. हे असं काम असतंय बघा आमचं. थोडं थोडं ठेवायचं आणि कुठं तरी वापरायचं. असं आला कोणतरी बोका, आली श्रद्धांजली बोका आला बाहेरचा. 1500 ते 2000च्या आसपास पैसे गावतील असं वाटतंय बाबा. हे का बघा, आहे का? तरी ते दिवशी 500च्या नोटाईने टाचणी. तरी त्या दिवशी पैसे लागणार होतं तर 3000 रुपये भ्यातनं काढलं चिमट्यानं. 3 आणि किती मोजते दिवशीचे 3 आणि आत्ताचे. का काहीतरी माझा दाग झाला असता का नाही तेवढ्या पैशात? हा, तर काय राव. पण आमचा नवरा लय चिंगूस, मला देतच नाही पैसे. हे असं सारखं यातला आता ही सुट्ट्या आहे तर पैसे अजिबात सुट्ट्या पैशाला हात लावू नका का. हे मी परत ना दुसरा गल्ला करणार आहे. काय 500चे नोट द्या. 500, 500, 1000, निघणार 1,500-2,000 रुपये. 1200, 1300, 1400, 1500, 1600, 1600, 60, 70, 1670 आहेत. 1670, 2,000-2,500 2,000 रुपये निघालं म्हणायचं. 80, 90, 100, 1600 म्हणजे हे 1700 रुपये झाले. कसं आहे बघा. 1700 रुपये त्या दिवशी 3 का 3,500 रुपये चिमटीनं काढले तर ही ना. किती चोर बा असेल काय कळना. अयो ठेवा ती ठेवांवरनं मला चोर म्हणा. वा वा ग माझ्या नवऱ्या. त्यातलं काय केलं पप्पा ते पैशाचं? नाही काय केलं मी पैसे काढून? 6, 7, होय हो. हे 70, ए 80, 90 70 रुपये म्हणजे एक 1700, 1800 रुपये झाले. ही आहे का नाही? मी काय केलं त्या दिवशी पैसे काढून? काय केले तर तुलाच माहिती. तुमचा बॅलन्स कुठनं कोण मारतं? अहो तुमचा बॅलन्स कोण मारतं? हिनं का नाही पैसे तुमचा साठवले बॅलन्स सगळं. कोण मारतं? आमच्याच पैशातलं आम्ही मारतो की. खरं? बर. लाईट बिल कोण भरतं? आमच्याच पैशातलं तुम्ही भरताय. अजून गॅस कोण भरून आणतं? आमच्याच पैशानं तुम्ही भरताय. है ना? तुमच्याच पैशानं आम्ही भरतोय ना. आता तुमच्याच पैशानं तुम्हीच भरा. आता मला काय पैसा मागू नका. मित्रांनो, पैसे ठेवायला हिच्याकडे असतात म्हणून कसे काय नको पैसे ठेवायला. मला तुमचं पैसेच नको. तर ठेवाय पण नको, दाखवाय पण नको, घ्याय पण नको, द्याय पण नको. असं कसं? तसंच आहे.
आम्ही का म्हणले का तुला खर्चू नको म्हणून. हे असं आम्ही साठवायचं आणि तुम्हाला द्यायचं, काय त्याचा उपयोग आहे? म्हणजे आम्ही असं झालं की आम्हीच बँक, तुम्ही यायचं आणि बँकेत ठेवून जायचं आणि यायचं आणि कधी पण काढून न्यायचं, 6 अशी गत आहे. 6 1 7 8 कसं झालंय दंग, बघितलं का 8 8 2 16. पैसे मोजण्यात? 1 2 3 4 असू द्या मित्रांनो, चालून द्या. 6 आमच्या नवऱ्याचं हे असं काम आहे. 16 16 4 20. पैसे मोजा ह्यांना बसवावं फक्त. हे 20 रुपये. हम्म. 20 1 2 3 4 5 6 7 7 8 9. हे 90 रुपये झालं. हम्म. आणि हे नोटा किती झाल्या त्या? 1800 रुपये झाले ते. 1000 12 डोळे मस्त 13 14 जाऊ द्या, याड लागायचा धंदा याई 16, नवऱ्याचा. 1700 रुपये ही होतं. तर माझा एवढा भारी गल्ला फोडला, कुठनं एवढं कापला? भारी आणलेला मी. हे का कुठनं कापला? हे काय त्याचं पोटच कापलं ह्या साईडनं इकडून. असून दे, आता काय करता. येळला केळण वनवासाला सीताफळ, असू दे आता काय करायचं. काय ना काहीतरी ह्या नड गल्ल्यात असते. का नाही बायकोनं चोरून चोरून ठेवलेलं 7,000 तरी 7-8 हजार रुपये होतं. हिनं अगोदरच 5,000 रुपये काढून खर्चले ते. परत मी माझ्या अकाउंटचं 2,000 रुपये खर्चलं. हो, आणि आम्हाला दिलेलं लाडक्या भावानं ती कुणासाठी खर्चलं? ते 3,000 तुझ्यासाठीच खर्चले. हो, मला काय काय आणलं? माझ्यासाठी खर्चलं. तुमचं 2,000 कुणासाठी खर्चलं? माझ्यासाठी खर्चलं. काय केलं? तुमच्या गाडीत त्याला घातलं. जेव्हा बघावं तेव्हा आहे जिकडं जाईल फिरवाय नेईल ना तिकडं गाडीत घाला त्याल गाडीतच सांगती. असं म्हण, नाही तर माणसं म्हणते तुम्हाला सांगीन मग आता. हो, हे असं असतंय कामांचं. तसं नसतंय माझं काम. मी तुझे पैसेच घेत नाही. मी हात पण लावत नाही तुझ्या पैशाला. आणि देत पण नाही म्हणावं. काय दिलेले पैसे मी मागतच नाही तुला. कधी देता? कितीतरी वेळा दिलेला आहे पैसे. कधी दिलं मला पैसे? माझंच ह्याच्यावर चाललंय. मग आता इथनं पुढं तुमच्या ह्याच्यावर चालवा. मी 1 रुपया साठवणार नाही आजपासनं. आणि घरातलं कुठलंही साहित्य आणणार नाही. सगळं तुम्ही तुमच्या पैशानं बघायचं. घरात सगळं सामान गॅसपासनं ही सगळं तुम्ही भरायचं. मला फक्त मी तुम्हाला स्वयंपाक बनवून देणार. मला बाकी काही कळत नाही. पण मी तुम्ही म्हणताय ना, तुला देत नाही म्हणून. तुम्ही काय म्हणला माझ्या पैशाने सगळं करतेस, मग तुमच्या पैसे द्या तेव्हा मग करीन. बरं चालतंय, बघूया मित्रांनो काय होतंय ते तुम्हाला सांगतो नाही. आता ह्यांच्याकडे बघतेच. आता ह्यांची जिरावते मी की इथनं पुढं मी काहीच करणार नाही. आता लाईट बिल आलंय भरतेल ती, गॅस संपलाय भरतेल ती. 20 वर्ष जिरवतच आणलंय इथपर्यंत. तर का उलट वर काढत आणलंय ती नाही दिसत का? गाडत आणलंय दिसते वर काढलेलं दिसतंय तर. आजपर्यंत नाही कधी दिसलं तुम्हाला वर गाडलेलं दिसलं का? बरं, चिल्लर फिल्लर ठेव तुझी. तुला काय करायचं ते कर. हे ना, नोटा नोटा तुमच्याकडे देती, चिल्लर माझ्याकडे ठेवती. हा, हे करतोय. हे तुला चिल्लरच काम. तू बारक्या पोराला कशाला लागतं ते नोट? त्याला काय कळते कागदातलं? तुला काय कळतं कागदातलं? म्हणजे मला काही कळत नाही कागदातलं. आणि मग आता हे मला तरी कळतं मित्रांनो म्हणून तुम्हाला म्हणून तर सांगते, ह्या नवऱ्याची टाळूची केस ही अशीच गेलेली. लय हुशार आहे म्हणून टाळूची केस गेली ती. घालावली ती. घालावले ती होय. हुशार आहे लय. रात्रभर झोप लागत नाही ह्याच्या कालव्यानं. हो तर जाऊ द्या मित्रांनो, पैसाच नाही. संसार म्हणलं की हे असं चालतच. की काय आमच्या दोघांचा संसार म्हणलं हे असलं थोडा पुढीचा धंदा असत्यातच. कसली बँकी? असू द्या कसली हो का. होय की बघ, पिगी बँक. पिगी बँक जागी गेली आमची फुटली. किती भारी कासव दिसतंय, छान असं डोळं दिसत्यात, पण कापलं त्याच्या पोटाला. रड नको. आता काय करते, नवीन आणूया पुन्हा. ही तुझी तुला चिल्लर दिली आहे, माझं मला नोटा घेतलं. बघा कसं काम आहे. त्यास काय काय आणायचंय तुम्हाला सांगते. खिशात घातलंय. लाईट बिल 1,500 रुपये भरायचं.
की तुझं गॅस. पैसे ठेवले तिथं गॅस भरून घ्यायचा 1,500 पूर्ण तुझ्या बापानं रोजचा ठरवलं. खर्च 120 रुपये द्यायचा. रोजचा जायचा खर्च 120 रुपये द्यायचा. कुठं निघाला थांबा. रोजची मंडई, रोजच नाही ही गहू तांदूळ जी लागतंय महिन्याचं सामान, घरातलं महिन्याचं सामान, बघितलं का ही सगळं खिशात ठेवायचं. 1500 रुपये 1800 रुपयाची बापान बाजार आणि दिला होता करून. आता ती बाकीचा वेगळाच. हा? आत्ताचं जे आहे का नाही ती पूजेचं सामान सगळं एवढ्यात बसवायचं. कसं बसवायचं ते सांगा. 21 सवासनी, त्यांना 21 सवासण्यासनी खण, नारळ, केळी, सुपारी, हळकुंड, खारी, खोबरं, परत ना पानं, हम्म. ती जी साहित्य आहे ना ती सवासनीचं आणायचं आणि बाकीचं सत्यनारायणाचं सामान वेगळंच घेऊन यायचं. कसं आणायचं ते आणा एवढ्या पैशात तुम्ही. आता तुम्ही लय माझ्यापाशी उड्या मारताय ना तर तुम्ही घेऊन या. मग ते बाकीचं पर्स मधलं दे ना पैसे. कुठल्या पर्स मध्ये ठेवलंय का? डोक्या बिक्यावर पडलाय काय? गुलाबी पर्स मध्ये जाऊन घेऊन या तेवढे चेक करून बघा. दे हाय तर. हे नवरा एक डोक्यावर पडलेलाच खरं शपथ आहे. कारण काय माहितीये का मित्रांनो, जावा बघावा तेव्हा बाहेर गाडी चाललं की घरात येवळायचं. काय करायचं आज गाडीला तेलच नाही तर बाहेर कसं पडू. आणि पुरींना शाळेत नेताना काय म्हणणार माहितीये का? पुरीला कॉलेज वर सोडायला एखाद्या वेळेस निघालं हो गाडी बस पण अर्ध्यात जाईल, तिथनं पुढं जाईल का नाही माहित नाही बघ. मग आपल्याला बरोबर वाटतंय का? आपण म्हणणार जावं ही घ्या त्याला टाकून ये. हा कसं दातीत काय आले. नाही दाटीच काय नाही खरं ते सत्य सांगितलं की बायकोला पटलं पटत तो पण मग असलं बोललं का नाही की मग हाय बायको देती पैसे काढून. पण जोपर्यंत खरं 100 रुपयाचं पेट्रोल तुम्हाला माहित आहे मित्रांनो 3 दिवस मी वापरतोय. गा बसा. त्याला काय सांगून उपयोग आहे खोटारडा मित्रांनो? काढा. 2 दिवस पण जाऊन दे ना. आणि मला पण येतंय संग गाडी बसवून एखाद्या वेळेस चल आपण सातारला जाऊन येऊ आणि जातय पेट्रोल पंपात गाडी घालतोय घालत्याल का? तसं घाली ना तुझ्या मग हा? गाडी बसणार त्याचं भाडं नकोय मला. त्यापेक्षा मी रिक्षाने गेलेली बरं की. हा हा मग रिक्षाने जा तिथं पण पैसे द्यावं लागणार ना. मग हुशार आहे की. हुशार आहे की काय. रिक्षावाला घेता पैसा तसं तुम्ही घेणार काय माझ्या कोणते पैसे? मग नको तर तुमच्याकडे बघतीच की. मग असू दे हे पैसे ही कर तुला मला नको 1 रुपया तेवढे नोटा दे. रुपये नको नोटा दे 500च्या आहेत मोठे नोटा तेवढ्या जेवढ्या मोठे हे आहेत तेवढे. हो तर चला मित्रांनो ए. तर काढलंय आता पैसे. हो का माझा नवरा. बरं सांगितलेलं सगळं सामान घेऊन या तेवढं. नाही ते नाही आपलं जमणार. का मला लागायचं होतं म्हणून पैसे मी घेतले. लागायचं होतं. हुशार कोण आहे? हुशार काय करणार दुसरं गाडीत पेट्रोल हा, तेवढंच करणार. आणि पोटाचं पेट्रोल कधी कुठं भरायला जाणार? कुठं जाणार भरायला? तुझ्याकडं. हुशार आहे हुशार माझा नवरा 1 नंबर हुशार. तर चला असं द्या मित्रांनो. तर धरली आपली पूजा छोटीशी. अजून टायमिंग आहे त्याला पण आता इथनं पुढं थोडंफार आपलं सामान बिमान आणून ठेवायला पाहिजे. आमचा नवरा म्हणतो मेंदवा पडलेली आहे बायको. पण काय माहिती नवराच माझा मेंदवा पडलेला आहे ती. तर चला असं द्या. बाय मित्रांनो.